आता समोर आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांसाठी खूप दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे। राजस्थानमधील जोजून भागातून पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। या योजनेअंतर्गत तब्बल 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे 4200 कोटी रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली। हा या योजनेचा पहिला हप्ता असल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून रक्कम जमा झाली नसेल तरी घाबरण्याचं बिलकुल कारण नाही, कारण सरकारकडून याच योजनेसाठी पुढील टप्प्यात 6800 रुपयांची घोषणा वाटप करण्यात आले आहे। म्हणजेच हळूहळू सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे थोडंसं संयम ठेवणं गरजेचं आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे। ज्या दिवसाची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो, तो दिवस आज अखेर आला आहे। आज शेतकरी बांधवांच्या खात्यांमध्ये 4200 कोटी रुपयांचा निधी जमा होऊ लागलाय। याचा फायदा जवळपास 42 लाख शेतकरी बांधवांना भेटणार आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासाची बातमी समोर आलेली आहे। मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकरी बांधवांचं नाव अधिकृत यादीमध्ये आहे त्यांच्याच खात्यात हा निधी जमा होणार, कारण की आज अखेर ही यादी जाहीर करण्यात आली। त्यामुळे तुमचं नाव या यादीत आहे की नाही नक्की तपासून पहा। गेल्या अनेक दिवसापासून या संदर्भात अफवा पसरवण्यात येत होत्या, पण आता त्या सगळ्यांवरती पूर्णविराम लागला आहे, कारण आज सरकारकडून थेट अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुमच्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास मंजुरी दिली आहे। तर शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा।